नमस्कार, रामकृष्ण हरी. माझे चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अध्याय 109 सेनापूर चक्रतीर्थ महात्म्यवन. ओम नमो नारायणाय. श्री मार्कंडेय वाचक. ततो गच्छन् महिमाल चक्रतीर्थ मनोत्तपम सेनापुरमिति ख्यात सर्व पापक्षयकरम. मुनिश्रेष्ठ मार्कंडेय राजा त्यानंतर सर्व पापनाशे सर्वोत्तम सेनापूर नावाने विख्यात चक्रतीर्थात जावे. तिथे देवादिदेव चक्रधारी विष्णू सेनापती पदाच्या अभिषेकासाठी इंद्रादी देवांसह महासेन स्वामी कार्तिकेयला घेऊन आले. दानवाच्या वधासाठी देवतांच्या विजयाकरता विधिपूर्वक भूमिदानाने श्रेष्ठ ब्राह्मणांना संतुष्ट करून शंख, नगारा, ताशे, वीणा, वेणू, मृदंग, झंलेरीच्या मधुरध्वनी तिथे स्वामी कार्तिकेयच्या अभिषेकार्थ आगमन झाले. स्वामी कार्तिकेयचा देवसेनापती पदार अभिषेकाचा समाचार ऐकून बलगर्वित रुरु नावाचा भयंकर दानव अभिषेकात विघ्न निर्माण करण्यासाठी हत्ती, घोडे, रथ, पायदळासह दशदिशांना भरती करत तिथे आला. त्याने खरोखरच महायुद्ध केले. शक्ती, तलवार, पाश, गदा, शिंग, तोमर, टंकन, भाला, कर्णिक, बाण, नारज बाण व युद्धास उपयोगी वेश वस्त्रसहित युद्धस्त्री आला. त्यानंतर शत्रू समुदायात विनाशक श्री विष्णूने निज धनुष्यातून सुटलेल्या बाणाच्या आघाताने शत्रुबळ सेना क्षणात नष्ट केली व त्याला मारण्यासाठी चक्र सोडली. मधुदैत्याला मारणाऱ्या भगवान श्री विष्णूच्या हातून सुटलेले तीक्ष्ण सुदर्शन चक्राने रुरु दैत्याचे शिर तत्क्षणी कापले. त्यावेळी षडानंद स्वामी कार्तिकेयने अभिषेकात अचानक निर्माण झाले विघ्न पाहून तिथे न थांबता महातप केले. लोकरक्षक श्री विष्णूचे दैत्य विनाशाकरता सुटलेले सुदर्शन चक्र दानवाचे 2 तुकडे करून निर्मळ जलात पडले. तेव्हापासून विश्वमूर्ती भगवान श्री विष्णूद्वारा सर्व पाप विनाशाकरता रचले हे तीर्थ चक्रतीर्थ नावाने प्रसिद्ध झाले. जो चक्रतीर्थावर स्नान करून श्री विष्णूची पूजा करतो त्याला पुंडरीक यज्ञाचे फल प्राप्त होते. जो त्या तीर्थावर स्नान करून सदाचारी, शांत, क्रोधरहित ब्राह्मणांची पूजा करतो तो करोडो दानाचे फल प्राप्त करतो. जो त्या तीर्थावर देहत्याग करतो तो मरणोत्तर जय आदी मंगल शब्दांसह विष्णू लोकात जातो. देव गंधर्वाने पूजित होऊन तो तिथे यथेच्छ विहार करून पुन्हा इहलोकात येऊन उत्तम विशाळ कुळात जन्म घेतो. हे आख्यान पुण्यदायी, पापनाशक, धनदायी व दुःखघातकी आहे. हे महाभाग्यशाली, आता दुसरे चरित्र तू माझ्याकडून ऐक. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील सेनापूर चक्रतीर्थ महात्म्यवर्णन नावाचा 109वा अध्याय पूर्ण झाला. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.